हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत रसरशीत असं आवळ्याचं लोणचं. त्यासाठी हे 1 किलो आवळे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत. ते आता आपण कोरडे करायचे आहेत. चांगले पुसून घ्यायचे आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ पहिले धुवून घ्यायचे आहेत. आता हे बघा, या कढईमध्ये पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम होतं आहे. ही प्लेट ठेवायची आहे वरती आणि झाकण ठेवायचं आहे आणि उकळी द्यायची आहे पाण्याला. तर आपण आता हे चांगले पुसून घेऊयात. कोरडे करायचे चांगले. आता हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे आता आवळे याच्यामध्ये ठेवूयात. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आता हे झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 6 मिनटं असंच ठेवायचं. हे बघा, आता 5 ते 6 मिनटाने हे बघा, आता हे ना आवळे ना उमललेले आहेत, त्यांच्या कळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. बघा आता हे बघा, सगळ्या आवळ्यांच्या ना कळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. हे बघा, सगळे आवळे असे उमलले गेलेले आहेत. आता आपण काय करायचं, गॅस बंद करूयात आणि हे एका परातीमध्ये काढून घेऊयात. हे बघा, परात घेतलेली आहे. परात पण स्वच्छ करून घ्यायची आहे. हे बघा, आता हे सगळे आवळे उमलले गेलेले आहेत. बघा, काढून घ्यायचे परातीमध्ये थंड होण्यासाठी. हे सगळे काढायचे आहेत. हे बघा, आता काढलेले आहेत आणि एक 5 मिनटं थंड होऊन देऊयात. आता थंड झाल्यावर बघा, हे चांगले अशा फोडी करून घ्यायच्या आहे. उमललेल्या फोडी असल्यामुळे काही करायला वेळ लागत नाही तोडायला. हे बघा, असे तोडून घ्यायचे आहेत. हे बघा, इझिली तोडता येतं. हे बघा, आणि ह्याच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या. पटापट हे तोडलं जातं. हे बघा, हे अशा पद्धतीने हे सगळं तोडून घेतलेलं आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि ही कढई आहे ना, ही गॅसवर ठेवायची आहे. आता आपले 1 किलो आवळे आहेत, त्यासाठी साखर 1/4 किलो घेतलेली आहे. आपण हे गुळापासून नाही करत ना, साखरपासून करतो आहे. ही साखर 1/4 किलो आहे, ह्याच्यामध्ये ओतायची आहे आणि चांगले मिक्स करूयात आपण. आणि हे बघा, हे जे छोटे छोटे एक 5-6 तुकडे आहेत आणि लवंगचे 5-6 तुकडे आहेत. लवंग आहे 5-6. ते आता हे चांगलं मिक्स करूयात. हे चांगलं मिक्स करायचं आहे. ही थोडी जाडी साखर असल्यामुळे थोडा वितळायला वेळ लागेल. हे चांगले मिक्स करूयात. तुम्ही बारीक साखर घेऊ शकता. हे बघा, आता हे 4 मी वेलची घेतलेल्या आहेत. ते फक्त असं फोडून घ्यायचे आहेत. वेगळ्या वगैरे करायचे नाहीत, फक्त जस्ट फोडायचे आहेत. त्याचे तोंड ओपन करायचे आहेत, म्हणजे कसं चव छान त्याच्यामध्ये उतरते फोडले की. आता बघा, परत हे चांगलं मिक्स करूयात. जसं जसं त्याला ऊब लागेल ना, तसं ते वितळेल. थोडा वेळ लागेल, पण ते वितळतं. पाणी वगैरे टाकायची घाई करायची नाही. पाणी टाकायचंच नाही मुळात ह्याच्यामध्ये, नाहीतर हे सुकं आहे तर आपल्याला वाटतं की पाणी टाकावं, पण पाणी टाकायचं. हे बघा, आता साईडने साखरेचं पाणी सुटत चाललंय. हे बघा, आता असं पाणी पाणी होतं हे साखरेचं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता पाणी सुटलेलं आहे चांगलं. हे झालं की नाही ओळखायचं कसं ना, ते पुढे मी तुम्हाला सांगेल. हे बघा, हे अशा पद्धतीने चांगलं. हे बघा, हे असा फेस आला ना साईडून सगळीकडून की समजावं हे झालेलं आहे. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे एका ताटलीमध्ये. आणि हे बघा, इतकाच हा झाला पाहिजे.
जास्त पाक झाला नाही पाहिजे, कारण मग ते जास्त झालं ना तर मग त्याला साखर तयार होईल. बस इतकाच पाक झाला पाहिजे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. हे बघा आता पातळ दिसतं आहे. जसं जसं आपलं थंड होईल तसं तसं हे घट्ट होईल. हे बघा एक बरणी घ्यायची आहे काचेची आणि ती 2 तास मी उन्हामध्ये ठेवलेली आहे. निर्जंतू करून घ्यायची आहे बरणी. हे बघा आता हे बरणीमध्ये ओतून घ्यायचं आहे. एकदम मैत्रिणींनो खूप टेस्टी झालेला आहे. नक्की तुम्ही ह्या आवळ्याच्या सीझनला करून बघा. आणि आपल्या केसांसाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे. तुम्ही रोज एक फोड खाल्लीत ना तुमचे केस गळती नक्कीच कमी येईल. मैत्रिणींनो, माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.